नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपले स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत बांगडा मच्छी फ्राय. त्यासाठी आपण इथे 4 बांगडा मच्छी घेतलेल्या आहेत. तर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्या. मॅरिनेशनसाठी सर्वप्रथम एका प्लेटमध्ये 2 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद, 2 चम्मच धने पावडर, 1 चम्मच तंदुरी मसाला, 1 चम्मच आमचूर पावडर, चवीपुरतं मीठ, 2 चम्मच तेल, अर्धा लिंबू, 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट हे सगळं मिक्स करून घ्यावे. आता आपण इथे बांगडा मच्छीला मॅरिनेशन करूया. त्यासाठी बांगडा मच्छी जिथे आपण कट केले होते तिथे सर्वप्रथम हा मसाला अंदरपर्यंत टाकावा. त्यानंतर मच्छीला ह्या मसाल्याने फुल्ली मॅरिनेट करावे. तर इथे आपण एक मच्छी घेऊन पूर्ण मॅरिनेट करणार आहोत. म्हणजे तुमच्या प्रत्येक मसाल्यात थोडे थोडे करून लावावे. सर्वप्रथम एका बाजूला लावावे, नंतर मासोळीला पलटी दुसऱ्या बाजूला लावावे. इथे आपण सगळ्या मासोळ्यांना मागून पुढून पूर्णपणे कॉर्नफ्लॉवरची एक कोटिंग देऊ. त्यानंतर मासोळीला पूर्णपणे कोटिंग करावे. तर इथे बघू शकता मित्रांनो, आपल्या मच्छींना सगळी कोटिंग करून झालेली आहे. तर सर्वप्रथम आता फ्राय करायसाठी एका पॅनमध्ये तेल व त्यात थोडे जिरं व लसूण टाकून फिश फ्राय करायला घ्यावे. फिश सर्वप्रथम एका साईडने नंतर दुसऱ्या साईडने फ्राय करावी. तर इथे बघू शकता मित्रांनो, आपली फिश पूर्णपणे फ्राय झालेली आहे. तिला असं चमच्याच्या सहाय्याने अशी बाहेर काढावी. इथे आपण टिश्यू पेपरचा वापर केला आहे जेणेकरून जास्तीचे तेल निघून जाते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची बांगडा फिश फ्राय रेसिपी आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.